मित्र हो नमस्कार. आज रिव्ह्यू करूया हल्लीच रिलीज झालेल्या 2 इंग्लिश मूव्हीजचा. त्यातल्या एकाचं नाव आहे ब्रिक, तर दुसऱ्याचं नाव आहे वॉल टू वॉल. ब्रिक हा एक जर्मन मूव्ही आहे जो सायफाय थ्रिलर प्रकारात मोडतो. यात गुड मॅग्नेटिक पॉवर असलेली काळ्या विटांची एक भिंत दाखवली आहे, जिने एका अपार्टमेंटला चहूबाजूंनी घेरलं आहे. त्या अपार्टमेंटमध्ये आपला हिरो हिरोईन आणि अजून बरेच लोक अडकलेले असतात. अचानक एका रात्रीत आलेली भिंत बघून सगळे चकित होतात आणि नंतर काही विचित्र घटना घडल्यानंतर भयभीतही होतात. आता त्या भिंतीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सगळे कसे शर्थीचे प्रयत्न करतात हेच या मूव्हीत रंजकरित्या दाखवले आहे. आता त्याचबरोबर सब प्लॉटमध्ये त्या घरातल्यांमध्ये काही हेवे दावे, मारामारी, संशय घेणे वगैरे दाखवले आहे. त्यामुळे मूव्ही बघताना आपण खिळून राहतो. मूव्हीचा प्लॉट, हाणामारी, बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्यांनी बाहेर पडण्यासाठी केलेली आयडिया या मूव्हीच्या जमेच्या बाजू सांगता येतील. तर ती भिंत ज्यामुळे आली ते कारण अजिबात पटण्यासारखं नाही आहे. शिवाय त्या भिंतीलाही काही पॉवर्स दाखवले आहेत, हेही आपल्या काही पचनी पडत नाही. ही भिंत उभारण्याचा उद्देशही स्ट्रॉंग नाही आहे. लोकांना भिंत उभारून, अन्न पाण्यावाचून मारून त्यांना काय साधायचं होतं हे त्या भिंतीमध्येच चिरलं गेलं आहे. मी ब्रिकला देईन 10 पैकी 6 मार्क्स. नंतरचा मूव्ही म्हणजे वॉल टू वॉल हा एक कोरियन मूव्ही आहे, ज्यात आपल्या हिरोला शेअर्समध्ये पैसे गुंतवून एका रात्रीतच बक्कळ पैसे कमवायचे असतात. त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना सतत कुठल्या तरी गूढ आवाजाने हैराण केले असते. अगदी त्याची रातोकी नींद वगैरे वगैरे उडाली असते. त्याचा छडा लावायला तो प्रत्येकाचे दार वाजवून सांगतो, पण सगळेजण म्हणतात की आवाज त्याच्या घरातूनच येतोय. यानंतर तो कसा एका पाठोपाठ एक येणाऱ्या संकटात सापडत जातो आणि तो यातून सुटतो का, आवाज कुणाच्या घरातून येत असतो आणि त्याला ते पैसे मिळतात का, ह्याची सर्व उत्तरं चित्रपट निवांत वेळ घेऊन आणि अचानक ट्विस्टवर ट्विस्ट घेत देतो. मुख्य कथा आणि ॲक्टिंग या मूव्हीच्या जमेच्या बाजू सांगता येतील, तर तो आवाज ज्या कारणासाठी येत होता ते कारण काही पटण्यासारखं नाही. काही सीन किरकोळ फरकाने परत परत बघितल्यासारखे वाटतात आणि मध्ये मध्ये जरा कथा बरकटल्यासारखी वाटते. फर्स्ट हाफ हा संथ झालाय. सगळे ट्विस्ट आणि ॲक्शन्स ही सेकंड हाफमध्ये खास करून शेवटासाठी राखून ठेवली आहे. शेवट बरा पण वेगळा असल्याने पटकन रुचत नाही. वन टाईम वॉच सारखा हा मूव्ही आहे. मी वॉल टू वॉलला देईन 10 पैकी 5.5 मार्क्स. तुम्हाला जर फसलेला सायफाय मूव्ही बघायचा असेल तर तुम्ही ब्रिक बघा. त्यात उत्कंठावर्धक बरेच सीन आहेत. आणि जर तुम्हाला सस्पेन्स, सायकोनेस आणि थोडा खून खराबा असलेला के ड्रामा बघायचा असेल तर तुम्ही वॉल टू वॉल बघू शकता. बाकी हे दोन्ही मूव्ही तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.